ग्रेट. ओके, स्टार्ट. जेव्हा मी PhD नर्सिंगचा माझा टॉपिक निवडला तेव्हा तो योगावर होता आणि मग तेव्हा माझं थोडंसं शोध कार्य सुरू झालं की मी कुठं योगा टीचर ट्रेनिंगचं जॉईन करू की जेणेकरून मला सर्टिफिकेट मिळेल. खरं तर आधी सर्टिफिकेट हाच मनात हेतू होता, पण जेव्हा मी 2-3 योगा इन्स्टिट्यूट भेट दिली आणि योगिझमला भेट दिली तेव्हा असं कळालं की फक्त सर्टिफिकेट नको आहे आपल्याला, पण आपण काहीतरी इथून चांगलं शिकून जाऊ शकतो. सो जेव्हा जॉईन झाले तेव्हाही सर्टिफिकेट आणि काहीतरी आसनं करायची ती एवढंच मनात होतं. पण जेव्हा जॉईन झाल्यानंतर आणि सर आणि मॅडम यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की फक्त आसनं नाही शिकणार आहोत आपण, तर त्याच्या मागचा सगळी हिस्ट्री किंवा अष्टांग योग, हतयोग, न्यूट्रिशन, सायकोलॉजी, मनावरचा कंट्रोल किंवा कुठलेही डिसिजन घेण्याआधी काय विचार करायचा, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्याच्याबद्दलचं सगळ्याचं नॉलेज इथे मिळणार होतं. आणि तो प्रवास तसा माझा सुरू झाला. आणि प्रत्येक लेक्चरमधनं आणि प्रत्येक आसनांच्या प्रॅक्टिसमधनं असंही समजत गेलं की हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. अगदी साधी आपली झोप म्हणा, आपला आहार म्हणा किंवा आपल्या रिॲक्शन्स म्हणा, आपला विचार करण्याची प्रवृत्ती म्हणा, हे सगळं फार कनेक्टेड आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण योग किंवा आसनं करायला जातो तेव्हा ह्या सगळ्यावर एक पॉझिटिव्ह इफेक्ट होतो आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलंच आउटपुट बाहेर पडतं. सो ज्या कुणाला टीचर ट्रेनिंग जॉईन करायचं आहे त्यांनी योगिझम जॉईन करायला काहीच हरकत नाही असं मी फार मनापासून सांगू इच्छिते.